मंडळी 4 बटाट्याची सालं काढून तुकड्यांमध्ये बारीक कट करून घेतली, स्वच्छ धुवून. त्यानंतर एका पातेल्यामध्ये घालून घेतलेले, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि ही बटाटे आहेत ते शिजवून घ्यायचे. चाळणीवरती काढून थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. मॅशरच्या साहाय्यानं मॅश करून घ्यायचं. त्यामध्ये एक वाटी भरून साबुदाणा भिजलेला आहे तो टाकायचा. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, जाडसर करायचा शेंगदाण्याचा कूट. त्यानंतर मिरची ठेचून घेतली आहे ती घालायची, कश्मीरी पावडर घालायची, मीठ चवीपुरतं. कोथिंबीर खात असेल तर जिरा आणि कोथिंबीर वापरू शकता, नाहीतर नाही वापरलं तरी चालेल. छान असं मळून घेतल्यानंतर थोडा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि ह्याचा गोळा बनवून घ्यायचा. छान असा शेप द्यायचा. अगदी गोलाकार ठेवू नका, थोडासा चपटा करायचा. वडे आहेत ते बनवून घेतले. मिडियम आचेवरती तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये हे वडे सर्व सोडून घ्यायचे आहेत. जास्त कडकडीत तेल गरम करू नका, नाहीतर वरतून हा वडा पूर्णपणे छान असा कुरकुरीत होईल आणि आतून कच्चाच राहतो. तर पाहू शकताय तुम्ही, छान असे वडे आपले फ्राय झालेले आहेत. नक्की तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये करून पहा. वरून असा कुरकुरीत वडा तयार झालेला आहे, आतून असा सॉफ्ट आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.